प्राचार्य लोंढा महाविद्यालय देवगिरी. इतिहास संकलन समिती देवगिरी प्रांत महाराष्ट्र आणि सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय आयोजित या राष्ट्रीय परिषदेमध्ये आत्ताच्या सत्रामध्ये व्यासपीठावर उपस्थित या सत्राच्या अध्यक्षा आमच्या भगिनी डॉक्टर सौ शारदा बंडे मॅडम, विजयजी सरडे सर, धनंजयजी जवळेकर सर आणि इथं उपस्थित असलेले आदरणीय गुरुवर्य डॉक्टर शरदचंद्रजी हेबाळकर सर, उपस्थित सर्व इतिहासप्रेमी बंधूंनो आणि भगिनींनो. माझा विषय आहे कृषीतज्ञ आणि अर्थतज्ञ अहिल्यादेवी होळकर. कृषी आणि अर्थ हे 2 घटक मानवी जीवनाचे मूलाधार असून एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. उत्क्रांतीच्या अवस्थेमध्ये नवाश्मयुगामध्ये कृषी चक्र आणि कृषी चक्र आणि अग्नी या 3 घटकाचा जो शोध लागला, अतिशय क्रांतिकारी अशा प्रकारचे हे शोध अज्ञान सायंटिस्टांनी त्यावेळेस चलावलेले आहेत. आणि ह्या शोधानंतर, या 3 क्रांतिकारी शोधानंतर खऱ्या अर्थानं मानवाची भटकंती थांबली आणि भटकंती थांबून स्थिर जीवनाला सुरुवात झाली. स्थिर जीवनाला सुरुवात झाल्यानंतर सांस्कृतिक जीवनाला प्रारंभ झाला आणि मग राजकीय संस्था म्हणजे विविध प्रकारच्या सामाजिक संस्था, मग अर्थसंस्था असेल, विवाह संस्था असेल, राज्यसंस्था असेल, धर्मसंस्था असेल, अशा सामाजिक संस्था उदयास आल्या. स्वातंत्र्योत्तर काळात आम्ही धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा अंगीकार केलेला आहे, परंतु स्वातंत्र्यपूर्व काळामधील राजेशाहीला हे धर्माचं अधिष्ठान होतं. त्याच्यामुळं धर्म आणि राज्य या 2 घटकांमध्ये ज्या राज्यकर्त्यांना एकसूत्रता गुंफता आली, या 2 घटकामध्ये ज्यांना समन्वय साधता आला, या 2 घटकामध्ये ज्यांना सुसूत्रता प्रस्थापित करता आली, ते राज्यकर्ते काळावर प्रभाव टाकलेले आहेत आणि यशस्वी झालेले आहेत. अहिल्यादेवी होळकर यांची कारकीर्द जर लक्षात घेतली तर त्यांनीही याच पद्धतीनं धर्म असेल, राज्य असेल, अर्थ असेल, या 3 घटकांमध्ये सुसंवाद म्हणजे सूत्रता आणि समन्वय प्रस्थापित केलेला होता. ज्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये स्त्रियांवर अत्यंत जाचक अशा प्रकारचे सामाजिक धार्मिक निर्बंध होते, त्या काळात अगदी अतिशय जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्यानंतर राज्याची जबाबदारी सांभाळण्याची म्हणजे राज्याची धुरा अहिल्यादेवींनी अतिशय यशस्वीपणे हाताळलेली आपल्याला दिसून येते. जवळपास 28-29 वर्ष अहिल्यादेवींनी सत्ता हाती आल्यानंतर अतिशय व्यापक आणि दूरदृष्टीचं धोरण शेतीविषयक आखलेलं होतं. विशेषतः शेती हा राजा आणि प्रजा या 2ही घटकांचा आधारभूत घटक आहे. शेतीच्या उत्पन्नातूनच प्रजेच्या दैनंदिन जगण्याचे प्रश्न सुटत असतात आणि शेती व शेतकऱ्यांना संरक्षण हे त्यांच्या राजकारणाचं प्राथमिक सूत्र होतं. आणि म्हणून शेतकऱ्यांना बियाणांचा पुरवठा असेल, योग्य आणि वाजवी शेतसारा असेल, किंबहुना पीक पाहणी करून शेतसारा आकारणी असेल किंवा दुष्काळ पडल्यास शेतसारा माफी असेल, अशा प्रकारची त्यांची ह्या धोरणाची वैशिष्ट्य होती. उन्हाळ्यामध्ये तुटवडा भासल्यास, वैरणीचा तुटवडा भासल्यास, टंचाई भासल्यास की त्यासाठी चारा पाण्याची स्वतंत्र व्यवस्था हाही एक त्यांच्या या शेतीविषयक धोरणाचा भाग होता. अधिकाधिक जमीन, राज्यातली अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणण्याचे विविध प्रयोग अहिल्यादेवींनी आपल्या कारकिर्दीत केलेले होते. पहिल्या टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी जमिनीचं क्षेत्र मोजलं, तदनंतर जमिनीची प्रतवारी पाहून, ज्याला आम्ही आज रसायनशास्त्राच्या भाषेत सॉइल टेस्टिंग किंवा माती परीक्षण म्हणतो, की कुठल्या मातीमध्ये कुठल्या प्रकारचं पीक येईल, कुठल्या प्रकारच्या पिकाची पैदास अधिक चांगल्या पद्धतीनं होईल, या प्रकारची प्रतवारी मोजून म्हणजे प्रतवारी पाहून संबंधित पिकाची लागवड करण्यावर त्यांनी भर दिला होता. आणि त्यामुळं धान्योत्पादनात म्हणजे अधिक धान्योत्पादन हे त्यांच्या कारकिर्दीचं एक वैशिष्ट्य आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये अनेक पडीक जमिनी
पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्या अनुषंगाने मग नदी नाल्यावर बंधारे बांधणं असेल, विहिरी बांधून जलस्रोताची निर्मिती करणं असेल आणि अधिकाधिक एकंदरीत अधिकाधिक भूभाग, अधिकाधिक भूक्षेत्र, अधिकाधिक जमीन ही लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न केला. वृक्षारोपणाच्या बाबतीत 20 झाडं प्रत्येक शेतकऱ्यानं, प्रत्येक कुटुंबाने 20 झाडं लावलीच पाहिजेत अशा प्रकारचा दंडक, अशा प्रकारचा नियम अहिल्यादेवींनी आपल्या राज्यात घालून दिलेला होता. त्याच्यामध्ये 11 झाडाचं उत्पन्न हे सरकारचं असेल आणि 9 झाडाचं उत्पन्न हे प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याचं असेल. विविध प्रकारची म्हणजे फळझाडे असतील आणि या प्रकारची झाडं लावून त्यांनी ह्या वृक्षारोपणावर भर दिलेला होता. काही ग्रंथामध्ये 7/12 अशा प्रकारचाही उल्लेख आहे की 7/12चा उगमच अहिल्यादेवींच्या या धोरणामध्ये झालेला होता की 12 झाडं लावायची, 7 झाडं सरकारची, 5 झाडं त्या शेतकऱ्याची, असा उल्लेख काही ठिकाणी आहे. 20 झाडं की 12 झाडं मला वाटते बंडे मॅडम करेक्शन्स करतील परत. त्याच्यानंतर अभयारण्य योजना ही एक योजना त्यांची महत्त्वपूर्ण वाटते की पशुपक्षी हा सुद्धा आमच्या बायोडायव्हर्सिटीचा, जैवविविधतेचा, पर्यावरणीय साखळीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्यामुळं पशुपक्ष्यांसाठी स्वतंत्र अशा प्रकारच्या त्यांनी जमिनी राखीव ठेवल्या. त्या जमिनीमध्ये येणारं पीक हे केवळ आणि केवळ पशुपक्ष्यांसाठीच राखीव ठेवलं जाईल आणि पशुपक्ष्यांच्या अन्नपाण्याची या पद्धतीनं त्यांनी चोख व्यवस्था केलेली होती. त्यासाठी स्वतंत्र अधिकारी त्यांनी नियुक्त केलेले होते आणि ही योजना अभयारण्य योजना म्हणून ओळखली जाते किंवा त्याला आजच्या भाषेत आपण म्हणजे एका अर्थाने जैवविविधतेचं, बायोडायव्हर्सिटीचं संवर्धन अहिल्यादेवींच्या या उपक्रमामध्ये, या धोरणामध्ये दिसून येतं. दुसरं की राज्यामध्ये त्या काळात अनेक प्रकारचे दरोडेखोर होते, अनेक प्रकारच्या दरोडेखोर लुटमारी करत असत, भिल्ल लुटमारी करत असत त्या कालखंडामध्ये, त्या 18व्या शतकामध्ये. त्यावेळी दरोडे घालून सर्वसामान्य नागरिकांची, व्यापाऱ्यांची लुटमार करणाऱ्या या भिल्लांना, या दरोडेखोरांना त्यांनी आर्थिक प्रवाहात सामील करून घेतलं. त्यांना रोजगार उपलब्धीसाठी त्यांना स्वतंत्र हक्काच्या जमिनी त्यांना दिल्या. त्यांना ह्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी त्यांना जमिनी दिल्या. शेती कसण्यासाठी त्यांना अवजारं उपलब्ध करून दिली आणि लुटमारी करण्याच्या ऐवजी त्यांनी त्याच्याऐवजी कष्टानं, सन्मानानं जीवन जगण्याचा एक मार्ग त्यांना दाखवून दिलेला होता. याशिवाय गौंड आणि भिल्लांकडून डोंगरी मुलखामध्ये व्यापाऱ्यांकडून वसूल केला जात असलेला एक जो कर होता, भिलकवडी नावाचा कर, त्याला सुद्धा त्यांनी नियमात बसवलं, अधिकृत त्याला मान्यता दिली, त्याला एक कायदेशीर मान्यता दिली आणि त्या पद्धतीनं त्यांचा स्नेह संपादन करून घेतला. आणि जे लोक समाजामध्ये उपद्रव करत होते, सामाजिक ऐक्यावर घाव घालत होते किंवा समाजात उपद्रव करणाऱ्या अशा लोकांना आर्थिक प्रवाहात सामील करून त्यांनी एक म्हणजे वेगळ्या प्रकारची भूमिका त्यांनी अंगीकारलेली आपल्याला दिसून येते. आज 21व्या शतकामध्ये अर्थशास्त्रामध्ये लोकसंख्या लाभांश ही एक कन्सेप्ट आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड ही एक संकल्पना आहे की ज्या देशामध्ये 15 ते 64 वयोगटातील कार्यक्षम तरुण आणि कर्ती लोकसंख्येचं प्रमाण अधिक असतं, त्या देशामध्ये हा म्हणजे अधिक असणं म्हणजे लोकसंख्येचा लाभांश होय. आणि सुदैवानं भारत हा देश आता सुद्धा लोकसंख्या लाभांश या संकल्पनेत समाविष्ट होणारा देश आहे. अर्थात आमच्या देशामध्ये कार्यक्षम तरुण कर्ती लोकसंख्या व्यापक प्रमाणात आहे आणि या पद्धतीनं अहिल्यादेवींनी या दरोडेखोरांना किंवा विघातक काम करणाऱ्यांना प्रवाहात सामील करून घेऊन विधायक अशा प्रकारचं काम त्यांनी करून दिलेलं होतं. म्हणजे एका अर्थाने लोकसंख्या लाभांश किंवा डिव्हिडंड, डेमोग्राफिक डिव्हिडंड ही संकल्पना त्यांनी त्या काळात 18व्या शतकात प्रत्यक्षात उतरवली होती असं म्हणण्याला आपल्याला वाव आहे. आज वादविवादाचा मुद्दा असू शकेल, परंतु आज देशामध्ये, विविध राज्यामध्ये, विविध प्रांतामध्ये विविध म्हणजे मोफत योजनांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेला आहे.
वादविवादाचा मुद्दा असू शकेल किंवा मोफत योजनांचं कटू वास्तव हा व्याख्यानाचा स्वतंत्र विषय होईल, परंतु त्यामुळं चित्रही असं समोर येत आहे की कार्यक्षम लोकसंख्येला एका अर्थानं आम्ही निष्क्रिय बनवत आहोत की काय, आळशी बनवत आहोत की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण प्रत्यक्ष आता मी तेलंगणा बॉर्डरवरून आलेलो आहे, तिकडं शेतामध्ये काम करायला मजूर मिळत नाहीये, कारण प्रत्येक गोष्ट मोफत मिळत आहे. मुलीच्या लग्नासाठी अनुदान मिळत आहे, वर्षाला ठराविक अनुदान मिळत आहे, आणि यामुळं ह्या मोफत योजना कार्यक्षमतेऐवजी अकार्यक्षमता वाढवतात की काय असं चित्र आहे. या उलट 18व्या शतकातलं अहिल्यादेवीचं जर धोरण आम्ही लक्षात घेतलं तर किती पुरोगामी स्वरूपाचं होतं, किती व्यापक स्वरूपाचं होतं हे आपल्याला लक्षात येईल. शेतकऱ्यांच्या म्हणजे कर्जबाजारीपणा हा शेतकऱ्यांच्या पाचवीला पुंजलेला एक रोग आहे. सावकारांकडून बँकांकडून कर्ज घेऊन आपल्या दैनंदिन गरजा भागवाव्या लागणं, म्हणजे जो राबतोय, देशाचं उदरभरण करतोय असा शेतकरी वर्ग, त्याला सतत आयुष्यभर पिढ्यानपिढ्या त्या कर्जबाजारीपणात राहावं लागणं हे खरं तर देशाचं दुर्दैव आहे. त्याही काळात अशाच प्रकारची कर्जबाजारी शेतकरी होते, तर त्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जबाजारीपणातून मुक्त करण्यासाठी त्यांनी व्याजाचा दर निश्चित करून दिलेला होता. आणि जे सावकार याच्या विरोधात म्हणजे व्याज आकारतील किंवा याची बेकायदा सावकारी करतील त्यांच्यावर जरब बसवण्याचा प्रयत्न कायदा करून त्यांनी केलेला होता. कडक अशा प्रकारची शिस्त त्यांनी याच्यामध्ये निर्माण केलेली होती. दुसरं, आर्थिक बाबतीत विचार करत असताना म्हणजे दळणवळण साधनं म्हणजे आपल्या ही आर्थिक विकासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतात. ज्या पद्धतीनं आमच्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांचं कार्य असतं, त्याच पद्धतीनं देशाच्या विकासामध्ये या दळणवळण साधनांचं कार्य असतं. खूप महत्त्वपूर्ण अशा प्रकारची ही भूमिका दळणवळणाची साधनं बजावत असतात. आणि अहिल्यादेवींनी आपल्या राज्यामध्ये प्रवासी वाहतुकीसाठी, व्यापारासाठी रस्त्याचं उत्तम जाळं निर्माण केलेलं होतं. विशेषतः कोलकाता या व्यापारी बंदरातून होळकर संस्थानातील म्हणजे वस्तूंची निर्यात सुलभ व्हावी यासाठी दिल्ली ते कोलकाता, बनारस ते कोलकाता या प्रमुख आणि व्यापारी रस्त्यांचं काम पूर्णत्वाला अहिल्यादेवींच्या कारकिर्दीत केलेलं होतं. आपण कालपासून इथं मोठ्या प्रमाणात इथं बौद्धिक मंथन होत आहे, वैचारिक मंथन होत आहे. इथं महेश्वर ही राजधानी त्यांनी नेलेली होती हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे, परंतु इंदोरपासून 90 किलोमीटर अंतरावर असलेलं नर्मदा नदीच्या तीरावरचं ह्या महेश्वर नगरीमध्ये प्राचीनकालीन ज्याला महिष्मती नगर असं म्हटलं जायचं, तिथल्या वस्त्रोद्योगाला चालना दिली. म्हणजे या परिसरामध्ये महेश्वर नगरीच्या परिसरातील कापसाच्या पिकाला अनुकूल असलेल्या जमिनीचा वस्त्रोद्योगासाठीच्या दृष्टिकोनातून त्यांनी विकास केलेला आपल्याला दिसून येतो. तिथं विणकरांच्या स्वतंत्र वसाहती निर्माण केल्या, विणकरांना अर्थसहाय्य दिलं. म्हणजे आजही महेश्वरी साड्या, महेश्वरी कपडा हा देशामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणजे अर्थात एका उद्योगासाठी म्हणजे उद्योगाच्या वृद्धीसाठी वाढीस लागणारा कच्चा माल कसा आहे, बाजारपेठ कशी आहे, मागणी कशी आहे, पुरवठा कसा आहे, या सर्व बाबीचं अवलोकन करून, या सर्व बाबीचं अध्ययन करून त्यांनी त्या महेश्वर नगरीला वस्त्रोद्योगाचं एक महत्त्वाचं केंद्र बनवलेलं आपल्याला दिसून येतं. जर ही धोरणं लक्षात घेतली म्हणजे कृषीविषयक धोरण असेल, अर्थविषयक धोरण असेल, तर आम्हाला एक बाब स्पष्ट लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं आपल्या कारकिर्दीमध्ये म्हणजे शेतकऱ्यांना अभय दिलेलं होतं, रयतेला अभय दिलेलं होतं, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये अशा प्रकारचे सक्तीचे आदेश आपल्या अधिकाऱ्यांना दिलेले होते. अगदी त्याच पद्धतीचं धोरण अहिल्यादेवींच्या काळात अहिल्यादेवींनी राबवलेलं होतं. हिस्ट्री रिपीट्स अगेन म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होते हे तत्व इथं आम्हाला अहिल्यादेवींच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धोरणातील साम्य स्थळावरून आमच्या लक्षात येईल. आणि म्हणून शिवरायानंतरचा सुवर्णकाळ जर कोणाचा असेल तर तो अहिल्यादेवीचा काळ आहे असंही काही विद्वानांनी टिप्पणी केलेली आहे. ॲनी बेझंट जी परकीय विदुषी आहे, ज्यांनी होम रूल लीगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे होम रूल आंदोलनामध्ये, त्या ॲनी बेझंट या अहिल्यादेवींच्या कार्याबाबत असं म्हणतात की अहिल्यादेवी केवळ प्रजाहितदक्षच नव्हत्या, तर त्याचबरोबर त्यांनी प्रजाहितदक्ष
राज्यकर्ते असून त्याचबरोबर राष्ट्रीय भावना आणि राष्ट्रीय जतन करून ठेवणारी ती एक राष्ट्रमाता होती, अशा प्रकारचं गौरवोद्गार ॲनी बेझंट या विदुषीने अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत मत व्यक्त केलेलं आहे. 2024 सालामध्ये अर्थशास्त्रातील नोबेल प्राईज हे ज्या तिघांना मिळालेलं आहे त्याच्यामध्ये डॅरन एसमोग्लू, सिमॉन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन या तिघांना 2024चं अर्थशास्त्रातलं नोबेल प्राईज मिळालेलं आहे. त्यांनी काय संशोधन केलेलं आहे, त्यांचं संशोधन असं आहे नोबेल प्राईज मिळालेल्या या मान्यवरांचं की कोणत्याही देश आर्थिकदृष्ट्या यशस्वी का होतो किंवा अयशस्वी का होतो याचं मर्म शोधण्याचा प्रयत्न त्यांनी संशोधनातून केलेला आहे. आणि त्यांच्या निदर्शनास असं आलं, या 3 अर्थतज्ञांच्या निदर्शनास असं आलं की जर एखाद्या देशामध्ये कायदाच कमकुवत असेल, दुसरं कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसेल, आणि तिसरं जर त्या देशामधल्या संस्थात्मक रचना ह्या भ्रष्ट असतील, शोषक असतील, तर तो देश रसातळाला जातो, त्या देशाचा विकास होत नाही. ह्या संशोधनावर आधारित 2024चं नोबेल या मान्यवरांना मिळालेलं होतं. आणि आम्ही जर लक्षात घेतलं 18व्या शतकातील अहिल्याबाईंचं आर्थिक नीती जर लक्षात घेतली, आर्थिक धोरण जर लक्षात घेतलं, तर कदाचित त्या काळात नोबेल प्राईज असतं तर त्याच्या पहिल्या मानकरी अहिल्यादेवी ठरल्या असत्या. कारण त्यांच्या काळातला कायदा अतिशय प्रभावी होता, त्यांनी कायद्याची अंमलबजावणी अतिशय प्रभावी पद्धतीनंच केलेली होती. जवळच्या नातेवाईकांनाही त्यांनी कुठल्याही कायद्यातून सूट दिलेली नव्हती. हे जीवनचरित्र कालपासून तुम्ही ऐकलेलं असेलच वेगवेगळ्या रिसर्च पेपरच्या माध्यमातून. आणि त्याचप्रमाणे संस्थात्मक रचना त्यांच्या कारकिर्दीत अजिबात शोषणाला पूरक नव्हती. त्यामुळं त्यांनी आज जे नोबेल प्राईज मिळालेलं संशोधन केलेल्या म्हणजे नोबेल प्राईज मिळालेल्या संशोधकाचं संशोधन आहे ते एका अर्थानं 18व्या शतकात अहिल्यादेवींनी आपल्या राजकीय धोरणात, आपल्या आर्थिक धोरणात राबवलेलं होतं असं म्हणावं लागेल. थोडंसं जाता जाता एक खंत व्यक्त करतो मी थोडी, की जेव्हा मी या विषयावर संदर्भ ग्रंथाचं वाचन करत गेलो, संकलन करण्याचा प्रयत्न केला, याच्याविषयी अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी असं जाणवलं की काही विद्वान मंडळी, बुद्धिमान मंडळी, बुद्धिवादी मंडळी, विद्वान मंडळी, म्हणजे मी उपहासात्मक म्हणत नाही, खरोखरच बुद्धिमान आहेत, खरोखरच विद्वान आहेत, परंतु प्रत्येक ऐतिहासिक घटनेची चिकित्सा काही मंडळी प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, दलित विरुद्ध दलितेतर, हिंदू विरुद्ध मुस्लिम, ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर या निकषाच्याच पातळीवर प्रत्येक घटनेची चिकित्सा करत आहेत, जे की अतिशय घातक आहे. आणि सध्याचा माहोल इतका विचित्र बनलेला आहे, इतकी द्वेष भावना वाढवण्याचे काही गट समाजामध्ये सक्रिय आहेत की एखादा शब्द द्वेष भावना वाढवण्यासाठी पुरेसा ठरतोय, एखादं चित्र द्वेष भावना वाढवण्यासाठी पुरेसं ठरत आहे, एखादा गणवेश, कर्नाटकातलं आपल्याला माहिती आहे 2 वर्षापूर्वी झालेल्या सगळ्या देशात त्या गणवेशावरून कशी गदारोळ वाजला, एखादा गणवेश पुरेसा ठरतोय, एखादी भाषा पुरेशी ठरते. म्हणजे इतकं चित्र विचित्र कशामुळं झालं, विचित्र परिस्थिती कशामुळं निर्माण झाली. आणि हे खऱ्या अर्थानं हे तुमच्या आमच्या समोरचं, इतिहास संशोधकांसमोरचं, इतिहासकारांसमोरचं फार मोठं आव्हान आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर इतिहासामध्ये कोळसेही आहेत आणि हिरेही आहेत. मग कोळसा उगाळत बसायचा की हिऱ्याला पैलू पाडायचे हा आम्हाला विचार करावा लागणार आहे. इतिहासामध्ये सकारात्मक पुरावेही आहेत, इतिहासामध्ये नकारात्मक पुरावेही आहेत. मग नकारात्मक म्हणजे सकारात्मक पुराव्याला फुलवून आम्ही सामाजिक राष्ट्रीय ऐक्य प्रस्थापित करायचं की नकारात्मक नकारात्मक पुराव्याला उजाळा देऊन अधिकाधिक म्हणजे राष्ट्रीय ऐक्यावर घाव घालायचा, हा प्रश्न खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या समोर हे खूप मोठं आव्हान आहे. आणि त्याच्यामुळं आज ऐतिहासिक व्यक्तींचं दैवतीकरण होत आहे, ऐतिहासिक व्यक्तिरेखांचं दैवतीकरण होत आहे. ती हीच मंडळी आहे जी दैवतीकरण करत आहे. ज्यावेळी प्रामुख्यानं जे दुर्दैव, हे फार मोठं दुर्दैव आहे की ज्या थोर पुरुषांनी समाजाच्या ऐक्यासाठी म्हणजे सामाजिक ऐक्यासाठी, राष्ट्रीय ऐक्यासाठी आपले पूर्ण आयुष्य व्यतीत केलं, अशा थोर पुरुषांना पुरुषांचं दैवतीकरण होत आहे. मुळात दैवतीकरण झालं
की मग हे तुमचं दैवत हे आमचं दैवत असं सुरू होतं, सुरू झालेलं आहे मोठ्या प्रमाणात. अतिशय विकृत अशा प्रकारची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे ज्या थोर पुरुषांनी जातीयता नष्ट करण्याचा प्रयत्न केला, विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्या थोर पुरुषांना आम्ही जातीयतेच्या चौकटीत बंदिस्त करत आहोत. हे तुमच्या आमच्या समोरचं आव्हान आहे. म्हणजे हे कोण करायला लागलेलं आहे, दैवतीकरण कोण करायला लागलेलं आहे, तर राज्यकर्त्याच्या आश्रयाला असलेली जी काही मंडळी आहे, विद्वान मंडळी, त्यांच्याकडून अशा प्रकारचं दैवतीकरण होत आहे. आणि हे आपलं आव्हान आहे. मला असं वाटतंय की या परिषदेमध्ये कालपासून जे बौद्धिक मंथन झालेलं आहे, वैचारिक मंथन झालेलं आहे, ते निश्चितच अशा दैवतीकरणाला रोखण्यासाठी आणि तुमच्या आमच्या समोर असलेल्या या आव्हानाला, ह्या चार भिंतीच्या आत आपण आहोत, आम्ही त्या पद्धतीचे नाही आहेत, हे इथं तुम्ही जे उपस्थित आहात हेच त्याचं प्रतीक आहे की तुम्ही त्या वातावरणातले नाही आहात. आणि त्याच्यामुळं हे या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी ही परिषद आणि या परिषदेत झालेलं वैचारिक मंथन, बौद्धिक मंथन निश्चितच बळ देईल असा मला विश्वास आहे. पुनश्च एकदा इथं मी अहिल्यादेवींच्या कार्याला, स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. आणि मला इथं माझे काही विचार, माझे काही शब्द इथं मांडण्याची या महाविद्यालयानं, या संस्थेनं परवानगी दिली, संधी दिली, त्याबद्दल मी यांचेही आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद. आपल्याला पुढचं मार्गदर्शन